you are watching YouTube channel with Mr. Ishwar Yadav. Now, let us discuss about present perfect tense. The last week we have studied about speaking skill. While speaking in English, the tense is played very important role. It is a very necessary to speak grammatically correct in English. So, look at the structure of the present perfect tense here. Here is a given a sentence. Now look at the sentence first. My wife has decided to paint her bedroom. My wife here is a function of the my wife as a subject of the given sentence. Has helping verb. Decided past participle verb third form. V3 to paint V1 plus 2 plus V1 infinitive. The construction of the to paint here infinitive. 2 plus V1 her bedroom object of the given sentence. Now look at the meaning. माझ्या पत्नीने तिचा बेडरूम रंगविण्याचे ठरवले आहे. माझ्या पत्नीने तिचा बेडरूम रंगविण्याचे ठरवले आहे. The action of the sentence has completed in the given sentences. It has completed in the present tense. Now look at my wife has decided to paint her bedroom. How can you identify this sentence? Because of the construction of the sentence. Subject plus have plus has plus V3 past participle plus object plus remaining sentence RS. This is a construction of the present perfect tense. ही जी वाक्य रचना आहे मित्रांनो ही पूर्ण वर्तमान काळाची आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे आहे. म्हणून मी ओळखलं की हे जे वाक्य आहे दिलेलं जे वाक्य आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता मला जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट जर ओळखायचा असेल तर मी कसं ओळखणार? अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दिलेल्या वाक्याला जर आपण व्हाटने प्रश्न विचारला. बघा व्हाटने प्रश्न विचारला तर व्हॉट हॅज माय वाईफ What has my wife decided to paint? Question mark. What has my wife decided to paint? Question mark. We get the answer her bedroom. We get direct object when we ask to question. ज्यावेळेस आपण वाक्याला व्हाटने प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. बघा त्यानंतर हे वाक्य जे आहे मित्रांनो हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे. ज्या वाक्याला आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स सुद्धा आपण या वाक्याला म्हणतो. दिलेले हे जे वाक्य आहे हे ॲसरेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी वाक्य आहे, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ही त्याची नाव आहेत. या नावाने ती ओळखली जातात. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह करत असताना तुम्ही हेल्पिंग वर्ब नंतर नॉट हा वर्ड लिहिला की वाक्य नकारार्थी तयार होतं. बघा शी हॅज नॉट डिसाइडेड टू पेंट हर बेडरूम. तिने तिचा बेडरूम रंगविण्याचे ठरवले नाही. किंवा
तिने तिचा बेडरूम रंगवण्याचे ठरवले नव्हते. या ठिकाणी मी काय केलं, माय वाईफ जो आहे, माय वाईफ म्हणजे नाऊन, मी इथे काय केलं, अवॉइडेड द रिपिटेशन ऑफ द नाऊन. आय यूज्ड प्रोनाउन इन्स्टेड ऑफ नाऊन. माय वाईफच्या ठिकाणी मी प्रोनाउन यूज केलं शी. शी हॅज नॉट डिसाइडेड टू पेंट हर बेडरूम. तिने तिचा बेडरूम रंगवण्याचे ठरवले नव्हते. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे, म्हणजे येस नो टाईप सेंटेन्स. लुक ॲट द सेंटेन्स. पुट द हेल्पिंग वर्ब ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. हॅज शी डिसाइडेड टू पेंट हर बेडरूम. पुट द क्वेश्चन मार्क ॲट द लास्ट ऑफ द सेंटेन्स. तिने तिचा बेडरूम रंगवण्याचे ठरवले आहे का? तिने तिचा बेडरूम रंगवण्याचे ठरवले आहे का? यस शी हॅज. यस शी हॅज. हो तिने ठरवले आहे. नो शी हॅज नॉट. नाही तिने ठरवले नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण यस किंवा नो मध्ये देऊ शकतो, म्हणून त्याला येस नो टाईप सेंटेन्स सुद्धा म्हणतात. त्यानंतर इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स बघा. हॅज शी नॉट डिसाइडेड टू पेंट हर बेडरूम. तिने तिचा बेडरूम रंगवण्याचे ठरवले नाही आहे का? हे झालं इंट्रॅगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि नकार पण दर्शवला जातो. त्यानंतर मित्रांनो WH टाईप सेंटेन्स बघा. WH टाईप सेंटेन्सची सुरुवात आपण WH वर्डने करणार आहोत. WH वर्ड मी घेतलेला आहे वेन. तुम्ही इथे वाय पण घेऊ शकतात, हाऊ पण घेऊ शकतात. वेन हॅज हेल्पिंग वर्ब. त्यानंतर सब्जेक्ट पास्ट पार्टिसिपल 2+V1 इन्फिनिटिव्हची रचना आणि हर बेडरूम वाक्याचा ऑब्जेक्ट. तिने तिचा बेडरूम केव्हा रंगवण्याचा ठरवला आहे, किंवा तिने तिचा बेडरूम केव्हा रंगविण्याचे ठरवले आहे. Put the question mark at the last of the sentence. तिने तिचा बेडरूम केव्हा रंगवण्याचे ठरवले आहे. हे झालं WH टाईप सेंटेन्स. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला तयार करायचं आहे मित्रांनो. शेवटचं वाक्य बघा. What a wonderful idea it is. Exclamation mark at the last of the sentence. What a wonderful idea it is. काय छान कल्पना आहे. She has decided to paint her bedroom. तिने तिचा बेडरूम रंगवण्याचे ठरवले आहे. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने आपण करू शकतो. बघा मित्रांनो, इफ यू like my videos, so don't forget to subscribe and give me likes to my channel. पुढील सेशनमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना जे इंग्रजी बोलत असताना उपयोगी पडतील त्या शिकणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमधील जे काही वाक्यरचना आहेत त्या 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फार उपयोगी ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.